विद्यार्थी मित्रांनो, आपले पुन्हा एकदा आपल्या JSPM स्कॉलरशिप ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. आपण महा-DBTवरील अतिशय महत्त्वपूर्ण माहिती वेळेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर विद्यार्थ्यांनो, ज्यांनी आत्तापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी, अर्ज रिअप्लाय करण्यासाठी, अर्ज रिन्यू करण्यासाठी, डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी कोणतीही अडचण असेल तर विद्यार्थ्यांनी त्यामध्ये तात्काळ कमेंट करावी. आपली टीम त्यावरती काम करते. ते निश्चितच तुम्हाला समाधानकारक उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज अतिशय महत्त्वपूर्ण टॅब विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये महा-DBTमध्ये आलेला आहे. तो 6 जानेवारी 2024 पासून राईट टू गिव्ह अप हा ऑप्शन विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आजपासून दिसत आहे. विद्यार्थ्यांनी तो तुमच्या लॉग इनमध्ये ॲक्शनच्या शेजारी आलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण बॉक्स केला आहे. त्याच्यामध्ये दिसतोय माय अप्लाइड स्कीममध्ये तुम्हाला तो दिसेल. कॅन्सल किंवा रिअप्लाय तुमचा ॲक्शन जे फॉर्म आहे त्याच्यावर शेजारी तुम्हाला तो दिलेला आहे. तर ह्याचे काय फायदे तोटे आहेत, काय आहे तो टॅब, ह्याला आपण विस्ताराने आता जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण त्याचा GR शासन निर्णय जो परवा निघालेला आहे तो काय आहे, शासन निर्णयामध्ये काय दिलेला आहे आणि तो टॅब का आपल्या लॉग इनमध्ये दिसत आहे. यापूर्वी 2018 पासून कधीही हा टॅब महा-DBTमध्ये विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आलेला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया तो GR काय आहे, तरतुदी काय आहे त्याच्यामध्ये. चला, हा जो GR आहे तो 3 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्यामार्फत काढलेला आहे की ज्यामध्ये राज्य शासनाच्या ज्या विविध योजना ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात त्या महा-DBTवरून पोहोचतात त्याच्यासाठी हा आहे. यामध्ये गिव्ह अप टू दिलेला आहे, राईट टू गिव्ह अप. जसं यापूर्वी आपण ऐकलं होतं की सिलेंडरची सबसिडी ज्यांना बंद करायची आहे ते बंद करू शकत होते. त्याचप्रमाणे इथे दिलेलं आहे की राईट टू गिव्ह अप हा ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. त्या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं त्यावरती OTP येईल. OTP क्लिक केला, OTP टाकला तर तुमची सबसिडी जी आहे ती पूर्णपणे बंद होऊ शकते. जसं 23 ऑगस्ट 2023 रोजी जो बैठक झाली त्याच्यामध्ये गिव्ह इट अप सबसिडी दिलेला आहे. जर तुम्ही हा ऑप्शन क्लिक केला तर तुम्हाला महा-DBTवरती कोणताही लाभ नको, तुम्हाला कुठलाही लाभ घ्यायचा नाही आहे असा त्याचा अर्थ होईल. व तुम्ही जोपर्यंत त्या कोर्सला शिक्षण घेता तोपर्यंत तुम्हाला महा-DBTवरती स्कॉलरशिप असो, फ्रीशिप असो, EBC असो कुठलाही लाभ मिळणार नाही अशा पद्धतीचा तो GR आहे, तो टॅब आहे जो आपल्याला विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये माय अप्लाइड स्कीममध्ये तो तुम्हाला दिसेल. तर तो काय आहे, कशा पद्धतीने दिलेला आहे हे तुम्हाला आता तिथं आपल्याला दिसतंय. त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय मेसेज येतोय समोर दिसतोय बघा. डिअर ॲप्लिकंट, इफ यू डिसाईड टू चूज द ऑप्शन टू गिव्ह अप द सबसिडी, please be aware that your application will be given up and you will be not able to apply for this scheme throughout your course duration. जर तुम्ही ओके केलं तुम्हाला OTP येईल. OTP आला, तुम्ही तिथं OTP पुटअप केला की तुम्हाला पूर्ण शिक्षण होईपर्यंत कुठलाही लाभ मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ऑप्शनचा पर्याय स्वीकारू नये. म्हणजे तुम्हाला तुमची महा-DBTवरची शैक्षणिक फी जी वापस येते, परत येते, ती तुम्हाला व्यवस्थित मिळेल. जर या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं पूर्ण कोर्स पूर्ण होईपर्यंत. त्यामुळे तुम्ही ठरवायचं हे काय करायचं. हां, ज्या विद्यार्थ्याला गिव्हअप करायचं आहे, शासनाला अननेसरी बर्डन द्यायचं नाही आहे, तुम्ही सक्षम आहात तुमची फी भरण्यासाठी तर तुम्ही या ऑप्शन थ्रू जाऊ शकता. पण ज्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी या ऑप्शनकडे जाऊ नये ही विनंती. म्हणजे तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडल्यास निश्चित शेअर करा आणि काय असेल तर कमेंट करा आणि निश्चित आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.